कोयल की आवाज करे कू कू. आपण जिथं काम केलं ते आता पूर्ण झालेलं आहे. तेव्हा आपण गाईज हाताची हालत बघा काय झाले. तो गाइस फाइनली अंकल लोग भी बैठ गए. बैठे ना. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द माय न्यू व्लॉग. सकाळी आता चाललोय आणि आता बघा 8:30 वाजलेत. आज आपल्याला निघता खूप टाइम झालाय. अर्धा तास लेट निघतोय आपण आज. चला गाईज बघू आता आपल्याला पोचायला किती वेळ लागतो, कारण लेट तर खूप झालाय. कारण आपण 8ला घरातून निघतो तर आपली बरोबरची 8:45ची ट्रेन भेटते आणि आता 8:30ला निघाले. आता इथून जायला आपल्याला 20 मिनिटं तरी आरामात लागतात बसने. बघा निघालेलो आहे मस्तपैकी आणि आता जाऊ. चला बसने आपण निघायचं. आता बस पण लवकर आली पाहिजे, लेट नको व्हायला पाहिजे. अरे बसचा पण शेड्यूल फिक्स होतो, कधी पण येते. तर नशीब आपलं चांगलं असलं की भेटेलच आपल्याला लवकर, नाही तर काय, नाही तर ती पण लेट होईल तर परत अजून लेट होईल आपल्याला. पप्पा पण आताच निघाले. काय आज अलार्मच नाही वाजला सकाळचा. म्हणजे अलार्म लावला नव्हता तर कसा वाजणार. तर अलार्म न वाजल्यामुळे मम्मी लेट उठली की सर्व लेट उठलो. चला तर जातो फटाफट आपल्या रिक्षा स्टँडला, लावतो लाईन, मग पकडतो आपला बस स्टँड. काय रिक्षा स्टँड बोलते, बस स्टँड. हे रिक्षा आणि बस मध्ये नुसतं गडबड होते. तर बस स्टँडला चला. आणि इथं कचऱ्याची गाडी आली. इथं कचरा खाली होते पूर्ण बिल्डिंगचा आता यात. हे बघा, मग हा जाईल आपल्या डम्पिंग ग्राउंडला. चला मग आपण पण जाऊ आता आपल्या रिक्षा स्टँडच्या लाईनला लागू, लाईनीत बस स्टँडच्या, सॉरी. गाय आता आपले आले बस. तर चला जाऊ फटाफट, 5 मिनिटांनी आले. गर्दी तर आहे पण भेटेल आपल्याला बसायला. वन साईड आहे बघा, पाठी जागा आहे. बघतो पाठी आपल्या कोपऱ्यात. हे बघ खड्डा बघा. चला जातो आता फटाफट ठाण्याला. थोडा लेट पण आता पोचलो आपण. बघा मस्तपैकी IIT कॅम्पस मध्ये. आणि आजूबाजूला बघा, इथं हॉस्टेल, इथं हॉस्टेल, पाठीमागे हॉस्टेल, इथं आपला वर हायवे. वर बघा, हे ना पाण्याची टाकी बघा केवढी वर. इथून डायरेक्ट इथपर्यंत हे हॉस्टेलला पाणी पुरवठा होतोय. आणि ते तिकडं पण आहे बघा समोर. हे बघा दिसले काय बघा, वरती पण आहे पाण्याची टाकी. तर चला आपली माणसं झाल्या. हळूहळू काही झाड बघ केवढा आकडा आहे. हे बघा बघितलं का? इथून डायरेक्ट पूर्ण असं खालची वडलेलं आहे. मस्त विचित्र झाड आहे. झाडं फक्त बघायची तेवढी मोठी मोठी, लंबे लंबे झाड. और लंबे लंबे कॉलेज की ये बातें, और लंबे लंबे यहाँ रहते लोग. आणि इथं आलं आपला गार्डन एरिया. हा छोटासा गार्डन आहे, छोट्या मुलांचा असेल म्हणून एवढूच आहे. आणि इज्जत आहे, इज्जत आहे. छोटा आणि छोट्या पोरांसाठी, छोट्या पोरांना पण वेगळा गार्डन. चला आता जाऊ आपण फटाफट. इथून आपली 12 सीटर पकडू, 12 सीटों की गाड़ी में जाएंगे अभी हम 12 नंबर एरिया में. आज आपण जिथं उतरतो त्याला 12 नंबर बोलतात का, तर बरोबर शेवटला जाऊन सोडतात. इथं बघा 2 गोंडसची छोटीशी पोरं पण खेळत आहेत सकाळ सकाळी मस्त पैकी. चला जातो फटाफट आपल्या कामाला, लागतो फटाफट आता आपल्या कामाला जाऊन. तरी तो आम्हाला 5-10 मिनिटं लागेल जायला. बस चिल में दिल, मग करूया आपण फटाफट काम. मग हा दिवस पण निघून जाईल. चला जाऊया. आणि काय, कोयल की आवाज करे कू कू. आता जेवण केलं गाईस, आणि आज मस्त जेवण होतं. कारण रात्री मम्मीने चिकन बनवलेलं, ते चिकन उरलेलं तर तेच आणून खाल्लं. चिकन खाल्ल्याला मज्जा येते गाईस. हे बघा समोसाचा घार उडते माझ्या. निघायच बघा, आपण जिथं काम केलं ते आता पूर्ण झालेलं आहे. जेव्हा आपण गेलतो ना फिरायला, तेव्हा हे काम सर्व झालं. मी होतो तेव्हा आपण बघितले ना तुम्ही, ठोकलेला मागच्या व्लॉगमध्ये.
तर आता तिकडे स्लॅब असं झालंय बघा, केवढी मोठी हे सिमेंटची परत आहे एवढा कॉलम तर झालंय. तर आता काही जेवलो आणि मी वर आलोय, आता चढतो वर. तर काय आता काय बोलू तुम्ही, आपण जेवलो, वर आलो आणि आपली सर्व पब्लिक काय जात खालतीच झोपल्यात जेवून फर्स्ट फ्लोअरला. कारण काय जात आपलं काम तिकडं खालतीच आहे ना, त्यामुळे सर्व कोण वर नाही आला, सर्व खालतीच आहे. तर आता बघा तिथं आपलं काम चालू आहे, दिसतंय ना टाकी. तर काय आता टाकीच आहे ना, आपण आजूबाजूला सर्व हे साईडा लावल्यात. तर अजून आतलं आता आज लावणार आहे. तेव्हा पप्पाने आतमध्ये ते प्लाय ठेवलेत. आता आज सर्व तेच करणार आहेत पप्पा आणि त्यांचे मित्र की ते सर्व साईडा आज कंप्लीट लावतील. मला वाटतं आज पण नाही होणार, उद्या लागल त्याला पूर्ण व्हायला. आता मी वर बसलोय मस्तपैकी. तर आता काय मला झोप येत नव्हती आज, मी बोललो चला व्लॉगच बनवतो. मस्त वाटतं का तिथं वर बसल्यावर, समोर निसर्ग बघा फक्त. हे बघा निसर्ग बघा फक्त, नदी, झाडं, काय पाहिजे त्याची कमी नाही. पक्षी, मोठी मोठी बिल्डिंग आजूबाजूला, खालती रस्ता पण आहे, पाईपलाईन, कसली कमी नाही. आणि मस्तपैकी हवा थंडगार, ती पण नॉनस्टॉप चालते. पण काय जात 2-3 दिवस झाले ऊन पण खूप लागतंय, भयंकर ऊन आहे. मी काम करताना पण सावली बघतो मग काम करतो, उन्हात नाही करत काहीच काम. तर काय आता फायनली काय कोल्हापूरची लय आठवण येते, खास करून काय नदीची. रोज आम्ही नदीत जायचो आंघोळीला, ते जास्त मिस करतोय. युवराजच्या गावी मजा आली आपल्याला, असं वाटतं की तिथंच राहू अजून 3-4 दिवस. पण काय करणार, सर्व पोरांना कामं होती, मला काय काम नव्हतं. मी राहिलो तरी काय टेन्शन नव्हतं मला. युवराज बोलत होता 1 दिवस थांबून जाऊ, 1 दिवस थांबून जाऊ, पण नाही, युवराजचा पण फोनचा सीन झालता म्हणून ते सर्व यायला लागला. तर चला बघू आता कधी जायला भेटतं युवराजच्या गावाला. मज्जा आली ती, मित्रांसोबत टाईम स्पेंड केला. आता एकटं एकटं वाटतंय जरा, कसं ते फिरून आल्यावर ते मन नाही लागत ना, तसं झालं आहे. तिकडं मन लागत होतं, सर्व मित्र होती, मज्जा करायचो, मस्ती करायचो, दिवस रात्र नुसते गप्पा गोष्टी, याचं रोस्टिंग त्याची रोस्टिंग फुल चालायची वन साईड. पण आता काय, आता आपल्याला एकटं काम करा, घरी जावा, झोपा, एवढंच चालू आहे आताचा दिनचर्या आपली. नवीन काय ऐड नाही. इसके लिए गाइस पहले पिकनिक में जाने के लिए ये सब सोचना पड़ता है की ऐसा होएगा वैसा होएगा. मग आल्यावर नंतर ते आपण खूप मिस करतो, त्यामुळे कधी कधी जायचं पण नाही वाटत कुठं, असं की खूप मिस होतं मग नंतर. चला काय नाही, मस्त ट्रिप झाली, मस्त आलो आम्ही सर्व. आता काय मस्तपैकी कामं करतोय आपण भर उन्हात. तर चला मी पण जातो आता खालती. आता आपल्याकडे काय जास्त टाईम नाही, 2च वाजल्याला 10 मिनटं आहेत. 1ला सुट्टी झाली, 1 तासाची सुट्टी, अर्धा तास जेवायला, संपला टाईम, अर्धा तास मोबाईल बघण्यात. शांत वातावरण आहे काही. फक्त तुम्ही इथं बघा, आत्ताचा बघा की केवढी शांतता आहे, केवढी शांतता आहे. आणि थोड्या वेळाने फक्त बघा तुम्ही, थोड्या वेळाने बघशाल ना, नुसती मशीन, नुसते मशीनचे आवाज, नुसते हातोड्यांचे आवाज, नुसती गाड्यांचे आवाज, माणसांचे आवाज केवढी येतात. पण आता बघा एवढं शांत वाटतंय, एकदम चिल गाईज. आणि थोड्या वेळात बघा हल्ला बोल, हल्ला बोल असेल, मग एवढा आवाज असतो कन्स्ट्रक्शनचा. असं आहे बघा, समोर कसं माझ्या उठतंय नुसतं माझ्या आजूबाजूला. तर परत येईल बघा, गेला तिकडं. आता आलो गाईज फायनली खालती. आणि बघा आता आपल्याला किती काम आहे तिथं, केवढा कचरा आहे, हा सर्व साफ करायचे, असे खिल्ले वापस करायचे आहेत. आणि बघा हे असलं आतमध्ये वरून दाखवत होतो ना, हे असं आतमध्ये पूर्ण बसणार. साईड आहे बघा त्याच्या चारी बाजूला, बघा हे आहे ना असं चारी बाजूला बसणार. आता
प्लाय जसे आपण बाहेर बसवल्यात ना तशा, मग त्यानंतर मग यात सिमेंट भरणार, मग बनल एक पाण्याची टाकी. तर काय माहिती केवढी उंच बनते, तर आपल्याला एवढंच बनवायचं आहे. तर चला लागतो आता कामाला. गाईज हाताची हालत बघा काय झाले, नुसते घाण घाण झाले. त्या प्लायांना साफ करता करता ही हालत झाले या हाताची. अं, किती घाण हात आहे. आपल्या गाईत कन्स्ट्रक्शन कामामध्ये अशीच हालत होते. हात तर हात आणि पाय बघा गाईज, पायाची हालत बघा, नुसती धूर लागले पायांना पण. आणि गाईज आता बघा थोडा वेळ गपचूपपणे पप्पा आतमध्ये काम करतायत, त्यामुळे बाहेर कोण नाही म्हणून थोडा वेळ रेस्ट करतोय. आता काय काम आलं की करू. तर काही हे प्लाया साफ करत होतो बघा, या सर्व म्हणजे खिल्ले काढले सर्वांचे. अजून तिकडं पण आहे त्या साईडला, तेवढं सर्व केलं. आणि आता वाजल्या 4:15. आपला वन साइड काम चालू आहे आतमध्ये. आज पण नाही होणार आतला काम, उद्या फायनल टाके. गाईज आपली सुरंग, तुम्हाला सुरंग हे बघा, जे सुरंग आता बंद होणार आहे. ते वरती दिसतात ना विटा, ते सर्व येऊन आज इथं टाकून पूर्ण ही सुरंग आता दफन होणार आहे, दफन. आणि इथं बघा आपले एक अंकल आहेत, ते अजून कापतायत लाय. आतून ऑर्डर आले. चला करतो आता, बघू काय काम आहे इथं. तर करतो रेस्ट मस्तपैकी बघा, आकाशाच्या खालती काम. तो गाइस फाइनली 6 बज चुके और अभी अपना टाइम आ गया है कपड़े चेंज करने का. तर गाइस वो लोग असतात, तर चला जाऊ आता फटाफट कपडे चेंज करून निघू. 6 वाजले आपली हतोडी. आणि आपण अवतार बघा गाइस कसा झालाय. आता हातपाय धुवून आलो, चला आता चेंज करू फटाफट. तर गाइस आता फायनली आपण आलेलो आहे बघा, आपली जी बिल्डिंग तिकडे काम चालू आहे. आणि आता आपण चाललोय या फ्लायओव्हरने आपल्या बसच्या मार्गाकडे. बस बोलतो गाईज, आपल्या 12 सीटरच्या माग. झाला जाऊ फटाफट गाईज इकडून, मग व्हेरिफिकेशन करायला लागेल फटाफट, मग आपल्याला आउट व्हायला लागेल. तर बघा आपली बस पुढंच आहे, जे आम्ही सर्वात मागे आहे. चला जाऊ, काय नाही ती भरलेली आहे, तर दुसऱ्याची वाट बघायला लागेल. तर गाईज इकडून आहे ना लय खतरनाक सीन आहे. तिकडे बस भेटत नाही जायला आपल्या कांदूरमार्ग स्टेशनला. मागच्या दिवशी तर काल तर आपल्याला अर्धा तास लागलेला, बस येतच नव्हती. आणि बस यायची तर एवढी गर्दी की आम्ही 8 जण एकाच बसमध्ये नव्हतो घुसू शकत, पण तरी नंतर मग भेटली. आणि आता वेटिंग फॉर द 12 सीटर. हे बघा आपण जातो तो हा एरिया आहे, YPO मीटिंग रिसर्च पार्क. रिसर्च पार्कच्या ठिकाणी आपण कामाला आहे. चला जाऊ आता, बघू कधी येते आपली 12 सीटर 12 डिब्बो की गाडी. सेल स्कूटर येतात ना, आणि एक आली ती पण भरून आली बघा, ती चालले. अजून एक येते ती पण भरलेलीच आहे. सीन काय काही कळत नाही गाइस, अब भेटते का नाही 12 सीटर, कधी बस तर कधी 12 सीटर. ये बघा इन लोग जा रहे हैं, हमको बस मिल ही नहीं रहा है 12 सीटर. भाई हमारे लिए भी भेज देना उधर से. तर गाइस आता 2 गेली, पण अजून आपल्याला भेटली नाही. येते बोलतोय तो, याल मग येतच असतात. आता आज तर 12 सीटरसाठी जेवढा टाइम झाला, आता बससाठी केवढी टाइम होईल. चला बघतो आता. आली 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 गाईज, आली आली आली, फायनली आली. हे बघा काही पण भरलेली काय ते कळत नाही. चला बसा 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 सब बैठो सब बैठो सब बैठो. सरको 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 थोड़ा जाओ आगे जाओ, घुसका लड़के बच्चों को. बस बस बस. तो गाइस फाइनली अंकल लोग भी बैठ गए. बैठे हाँ, बैठ गए पीछे गाइस 4 लोक बसल्यात. काय करणार आता गाइस. चला आता जातो फटाफट वन साइड. आणि हे अंकल नुसते फोनच बघतात, कधी फ्री नसतात बघा, नुसते फोन ना अंकल.
नुसते एअरबड्स टाकलेलेच असतात. चला आता जातो फटाफट. बाय आता बाय. अभी किधर जाना है अपने को? कांजूर पानी मार्ग. तो चलो गाइस. हे बघा मस्त की डेकोरेशन. भयंकर गर्दीचा सामना करू आता आपण पोचलोय खारेगावात आणि आता बघा मी ज्यूसची ऑर्डर दिली तर आता आपला ज्यूस बनतोय फटाफट. आता आपला ज्यूस बनलेला आहे आणि बघा आता मस्तपैकी आपण चोकूचा ज्यूस मागवला आहे आज. चला आता पितो मस्तपैकी ज्यूस, मग जाऊ आपण एनर्जी गेन करून घरी. तर आता फायनली पियालो आणि आता आपण पोचणार आहे बघा घराजवळ. चला जाऊ फटाफट घरी, करू आंघोळ मस्तपैकी गरम गरम पाण्याने. मस्त लागला कारण भूक पण लागलेली खूप. तर ज्यूस पिला चिकूचा, मस्त लागला. चला आता जातो मस्तपैकी घरी, जाऊन आंघोळ करतो गरम गरम पाण्याने. तर फायनली गाईज आता या व्लॉगला करूया आपण इथं एंड. तर गाईज मम्मीने मस्तपैकी दाल भात बनवलेली आहे, साधं जेवण मस्त जेवण. तर चला या व्लॉगला पण करू आपण एंड. तर गाईज हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा. अँड गाईज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एकदा अशा नवीन व्लॉगमध्ये. आजसाठी गुड नाईट, गुड बाय अँड स्वीट ड्रीम गाईज.